लास्ट कॉल आहे सर. रोहित आणि नजीर. ओके स्ट्राईक. नदीम. चला तिसरा ओव्हर आपण पाहतात. प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7 मधला हा तिसरा सामना. मॅन इन ग्रीन, मॅन इन ब्लॅक, ये चले गेंदबाज. पहिला चेंडू रिवर्स. व्हॉट अ कॉन्फिडन्स स्टार्ट. हा कॉन्फिडन्स आहे रोहितचा. पहिल्या चेंडूमध्ये रिवर्स. हे कोणाला माहितीच नव्हते की अशा प्रकारचा स्ट्रोक खेळेल पहिल्या चेंडूमध्ये. ही प्रॅक्टिस आहे खरं आपण पाहिलं तर फलंदाजाची. सातत्याने प्रॅक्टिस करत असलेल्या रिव्हर्स शॉटचा आणि ते पाहिलं आपण पहिल्या चेंडूवरती. गलीमध्ये तिथे पॉईंटमध्ये क्षेत्र रक्षक होता तो थोडासा वाईट आला होता पण दोघांच्या मधून चेंडू फरार. काटपेटच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा पुढे सरकावून टॅप. एक धाव. अजून एक धाव. धाव संख्या होते 5. पहिलं षटक चालूत असताना आपण पाहतोय प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7. खूप चांगली स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह आपण ही स्पर्धा पाहताय. जर का आपण घरी नसाल कुठे बाहेर असाल व देशाच्या बाहेर पण देखील आपण असतात तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील या स्पर्धेचा आनंद आपण यूट्यूबच्या माध्यमातून घेऊ शकता. टेनिस क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एकच धाव मिळेल. लेग बाईचा इथे पंचांचा निर्णय येत असताना खूप चांगली अंपायरिंग आपण पाहतो. या स्पर्धेसाठी देखील अंपायर टिपलेत. एक अनुभवी अंपायर आपल्याला पाहण्यात मिळतात त्या स्पर्धेमध्ये देखील. पुन्हा एकदा रिवर्स. खेळाडू तिथे आहे पण थोडासा चेंडू पुढे पडत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पण यंदा थोडासा टायमिंग प्रॉपर झाला नाही. बॅटचा लिडिंग एज लागून एक धाव. पहिल्या चौकाराच्या नंतर त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केले ते गोलंदाजानं बांधून ठेवले दोन्ही फलंदाजाला. आतापर्यंत आपण पाहिलं पहिलं षटक पाहतोय. हर एक मॅच आतापर्यंत 6-6 षटकाच्या खेळवल्या गेल्यात या ग्राउंडमध्ये, या व्हीनस ग्राउंडमध्ये. हीच खासियत. आपण आउटफील्ड पण पाहता की सुंदर अशी आउटफील्ड ग्रास आहेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहिलं होतं आणि यंदाही जेल टिपलाय. पहिला गडी बाद. नजीर बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे. नवीन बॅटर येतोय अंशू. पहिल्याच ओव्हरमध्ये ते विकेट प्राप्त केल्या गोलंदाज याने. सुरुवात चौकाराने झाली तदनंतर स्वतःला ते चांगली गोलंदाजी केली. फिल्डिंग थोडीशी सेट करत असताना नवीन फलंदाजाच्या विरुद्ध फुलटा चेंडू सरळ दिशेने. खेळाडू तिथे आहे. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू जात असताना आणि एकच धाव. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या नंतर टीमची धावसंख्या होते 8. लॉस ऑफ 1 विकेट. डीजे.
कन्हैया, ये बलून वाला लड़का बाहर आ जा जरा। ये बच्चे लोग थोड़ा बाउंड्री लाइन से थोड़ा बाहर हो जाओ। ये बेटा बाहर हो जाओ, बाहर हो जाओ। ओहो वडा बॉल आणि पहिल्याच गेंडीवरती क्लीन बॉल केलं इकडे कन्हैयाने। जबरदस्त सुरुवात। बॅट्समन नेम प्लीज। वाहिद। पुन्हा एकदा लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडीशी मिसफिल्डिंग झाली, डायरेक्ट हिटचा मौका पण पूर्णपणे सुरक्षित हातातून चेंडू निसटला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय दोन्ही फलंदाजाने। नऊ धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरे षटक चालू आहे। आपण पाहत आहेत प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7। कन्हैया थोडीशी फिल्डिंग सेट करत असताना नवीन फलंदाज जसा आलाय तर त्याच्या विरुद्ध कशी गोलंदाजी करायची त्याप्रमाणे फिल्डिंग लावत असताना कन्हैया पुन्हा एकदा पहिलेच मन बनवलं होते की बैठक स्ट्रोक खेळायचा आहे, त्या दिशेने मन बनवलं होतं पण गोलंदाज तेवढा चतुर। आतापर्यंत पहिल्या चेंडूपासून आपण पाहिले कन्हैयाला खूप चांगल्या गोलंदाजी करतोय लाईन अँड लेंथ वरती, ॲक्शन चांगली आहे। रनअपही देखील आपण पाहिलं तर थोडासा मोठा असताना खूप चांगली गोलंदाजी, चांगल्या ॲक्शननी आणि चांगल्या लाईन अँड चांगल्या टप्प्यानी गोलंदाजी करतोय तो म्हणजे कन्हैया। पुन्हा एकदा सुंदर चेंडू पण यस यंदा थोडंसं दिशा भटकलाय, अंपायरचा निर्णय तो व्हाईट बॉल। एक एक्स्ट्रासमध्ये धावसंख्या येत असताना खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, तो बांधून ठेवलं इकडे फलंदाजाला। पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर रिव्हर्सने चौकाराने खातं देखील उघडलं पण तदनंतर गोलंदाजानं जसं काय बांधूनच ठेवले ते फलंदाजाला। पुन्हा एकदा यस अंपायरचे हात खोलत असताना बॅक टू बॅक दोन वाईट।
सलग 2 वाईट व्हेरिएशन केलंय पण थोडीशी दिशा भटकलाय. आता इथे कुठेतरी कन्हैया. चांगलं चित्र दिसतंय मैदानाच्या चारीवर. आपण पाहतो ते ग्राउंडमध्ये रंगबेरंगी कपडे. फलंदाज ब्लॅक टी शर्टवरती, ब्लॅक ट्रॅकवरती आपण फलंदाजी करताना, गोलंदाजी आपण पाहतो ते ग्रीन. हे कलरफुल चित्र आपल्याला क्रिकेटमध्ये दिसताना, ह्या ऑर्गनायझरच्या मध्ये दिसताना. चेंडू हवेत आणि आपल्या पाल्यामध्ये फसवलं. चेंज ऑफ पेस केला आणि अजून एक गडी बाद. डीजे बाकी यहाँ पे स्कोरर बताते हुए. पहला बॉल विकेट आया, फिर 1 रन आया, 1 डॉट आया, बैक टू बैक 2 वाइट आया, 1 विकेट आया और अभी का 1 लेग बाय. कहाँ पर सिंगल है? थोड़ा स्कोरर में 1 मिनट जोड़ा बताएंगे आपको. ओवर 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 ओके. ही पंचांची भूमिका करत असताना खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चांगले अंपायर्स, अनुभवी अंपायर्स, एमसीएचे अंपायर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. तर काही नाही आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. बैट्समैन कैप जो रखा है वो कैप उठाना है.
कैप आप रख नहीं सकते. कितना हुआ? 13 रन, 13 रन. चला, चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जे रूल्स आहेत त्या रूलच्या हिशोबाने इथे ही स्पर्धा. जबरदस्त चेंडू, ब्लॉकॉल खोलून काढलेला चेंडू, एक धाव. आतापर्यंत शांत क्रिकेट. खरंच सुरुवात जी झाली होती ना फलंदाजीने, चौकार्यानं झाली होती, पण त्यानंतर गोलंदाजाने बांधून ठेवलंय. जबरदस्त गोलंदाजी. आत्तापर्यंत 2 मॅच झाल्यात पण चौकार षटकार आपण पाहिलेत, पण ह्या मॅचमध्ये थोडे चौकार षटकार थांबलेत. 5 चौकार षटकाराचं नाव एकदा, पुन्हा एकदा बिगिट. खराब क्षेत्ररक्षण. कॅचची संधी होती पण हातातून चेंडू निसटला. हा येतोय चौकार. अठरा धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू. यस, पंचांचा निर्णय येत असताना व्हाईट बॉल. पंचांचा देखील हात खोलताना इकडे पाहत असताना गोलंदाजी सातत्याने एक्सरसाइज करत असताना आमच्या पंचांकडनं खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. ठीक आहे, एक चौकार बिकार आपण पाहिलं की खेळाडूच्या हातात तो निसटला, पण त्यानंतर गोलंदाजाचं कुठे ना कुठे मन दुखतं की बाबा कॅच आहेत पण त्याच्यामध्ये चौकार गेलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली लायला. मित्ते यादव, खूप चांगली गोलंदाजी. अतिशय आपण पाहतो अतिशय साधं अशा पद्धतीचं त्यांचं ॲक्शन. पुन्हा एकदा पुढे सरकावून घेण्याचा प्रयत्न. टप्पा, मेन टप्पा. ह्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं ना की टप्पा खूप चांगल्या पिचवरती इथे करत आहेत हे गोलंदाज. आतापर्यंत आपण खूप इथे गोलंदाज पाहिले, भरपूर जणांना ते मार पडली, पण ही टीम वेगळी आहे. आपण पाहतोय सलमान इलेव्हन आणि सुलतान इलेव्हनचा हा सामना. पुन्हा एकदा बॅट चालट आणि एस टी रक्षकांनी पूर्ण आपलं काम केले विकेटच्या पाठी. चांगली गोलंदाजी मित्ते यांची. सुंदर असा ॲक्शन, साधा असा ॲक्शन, पण लाईन अँड लेन खूप चांगली. प्रोत्साहन देत असताना आपल्या सर्व खेळाडूंना. ठीक आहे ना, पहिल्या चेंडूवरती चौकार गेला पण त्याच्यानंतर स्वतःला सावरले आणि प्रोत्साहन सातत्याने देत आहे आपल्या खेळाडूंना. कमी गतीने टाकलेला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी आणि अशा प्रकारे हेही देखील षटक संपलंय. जबरदस्त षटक संपलंय. टीमची धावसंख्या होते 19 रन ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा पहिला चेंडू इथे लेगच्या दिशेने वेगाने टाकलेला चेंडू होता. टायमिंग तसं चांगलं झालं नाही, फुलटा चेंडू होता.
पण बाउंड्री लाईनच्या बाहेर काही चेंडू गेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहते, सुंदर अशी गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजांनी आपलं आपल्याला इकडे साबित केलंय की 100% आपलं देत आहे आपल्या टीमला. सुंदर अशी गोलंदाजी. नदी माघारी ते हॅट्रिक काढतायत वसीमबाई यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चांगल्या ॲक्शननी चांगली गोलंदाजी. खेळाडू तिथे पडतोय, काय होतंय चेंडूवरती, थांबेल का नाही, आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. मॅन इन ग्रीन ह्या मॅचमध्ये आपला दबदबा करत असताना, आणि दबदबा कशामुळे झालं की त्यांच्या गोलंदाजीने तसं साथ दिलंय. जे थर्ड अंपायर आहेत आमचे वसीम, त्यांच्याकडनं नदीमसाठी विकेट हॅट्रिकला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा बॅटचा लिडिंग एज, विकेट किपरच्या थोडासा खालतून चेंडू जात असताना आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. ए बच्चा लोग ए, पुन्हा एकदा पुढे सरकावून खेळायचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत कार्पेटच्या साहाय्याने. एकच धाव, चांगला थ्रो, 2 साठी गेलेत. चांगले फिल्डिंग, चांगली थ्रो आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनमध्ये. ह्या 2 रनाच्या मदतीने टीमची धावसंख्या होते 28 रन्स. 28 धावा धाव फलकावरती झाल्यात. चौथा षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. चौथा षटक चालू आहे. 28 धावा धाव फलकावरती झाल्यात. प्रयत्न करतायत तिथे फलंदाज चौकारा षटकारासाठी, ते चालूच आहे. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू, टायमिंग चांगला झालाय का, पण खेळाडू येते तैनात. विकेटचा पतंग होत असताना डीजे जसं नाव आहे तसं परफॉर्मन्स करावे लागेल इकडे बादशाला. कारण आतापर्यंत आपण पाहिले तर आपल्या टीमचा जो सन्मानजनक स्कोर आपल्याला बनवायचा आहे, त्याचा काहीतरी पाठलाग करत असताना असंच म्हणावे लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजीचा दबदबा आतापर्यंत ह्या मॅचमध्ये तर आपण पाहिलाय. उलटा चेंडू, हो काय झालं इथे घडलंय. हाताला चेंडू लागला, एवढा वेग होता, बॅटचा लिडिंग एज, आणि चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. भन्नाट वेग होता आणि त्याच्यावरती बॅटचा लिडिंग आहे. सोपं नसतं अशा प्रकारचे डायरेक्ट चेंडू आले ना आपल्या हातामध्ये. कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिले तर ग्लव्स वगैरे काही नसतं इथं एच टी रक्षाकडे काही. पण त्याच्यानंतर खूप चांगली अशी किपिंगही देखील आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये. चव्हाणनी तशा प्रकारची इथे किपिंग केली. 32 धावा, 4 षटक संपलेत, 32 धावा झाल्यात धाव फलकावरती. 32 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स.
एक बार फिर से, एक बार फिर से खिलाड़ी उसके नीचे। 500 बच गए भैया आपके। चलो कोई बात नहीं, यहाँ पर जबरदस्त दबंगाई के साथ यहाँ पर गए बैटिंग करने, नीडर होकर यहाँ पर बल्लेबाजी की। पहली गेंद पर 6, दूसरी गेंद पर आउट होकर यहाँ पर आए। वेल प्लेड आफ्ताब भाई। डीजे अनीस हॅट्रिक पर गेंदबाज, वो बॅटचा लिडिंग एज इथपर्यंत आवाज आला, एवढा तो लिडिंग एज लागला होता. आणि अजून एक हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. जमील, जमीर भाई याने या स्पर्धेतलं दुसरं हॅट्रिक पटकावले. मला असं वाटतं नागेंद्र जे पहिले हॅट्रिकचे मानकरी होते. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. अजून एक विकेट. नवीन फलंदाज कोण येतोय? जिशान. थर्टी 38 धावा झाल्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काय भन्नाट वेग आहे पहा. आणि अशा प्रकारे हे ओव्हर संपले. 38 धावा झाल्या धाव फलकावरती. कंटिन्यू डीजे. कन्हैया अपनी दूसरी ओवर लेकर. रनअप आपण पाहिले तर कन्हैयाचं खूप मोठं रनअप आहे. आणि तदनंतर जो गोलंदाजी करतो आणि हा बघा क्लीन बोल्ड. अजून एक क्लीन बोल्ड. जबरदस्त. डीजे आपल्याला कंटिन्यू ठेवायचं विकेटवरती आणि षटकारावरती.
पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग आणि सुंदर अशी गोलंदाजी कन्हैयाने खूप इम्प्रेस केले आपल्या गोलंदाजीने. आणि विकेट घेतल्याच्या नंतर काय सेलिब्रेशन असतं ना त्याचं, खूप चांगलं. आणि कन्हैयाला पण इथे हॅट्रिकसाठी वसीम सर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. रनअप आपण पाहिले तर. आणि त्याच्यानंतर जो शेवटच्या क्षणाला त्याचा जो चेंडू हातातून जो रिलीज होतो ना टप्प्यावरती, खूप चांगल्या टप्प्यावरती. पुन्हा एकदा आता स्लॉटमध्ये होता चेंडू आणि ह्या चेंडूला थांबू शकणार नाही. सीमारेषा बाहेर, षटकार. कितना 44 रन्स. 44 धावा झाल्या धावपलकावरती. असे षटकार चौकार आपल्याला लावा लागतील जर का तुम्हाला इथे कुठे ना कुठेतरी 70-80 धावा बनवायच्या. तर सेकंड इनिंगला आपण पाहिलं तर हे जे धावा आहेत त्या चेस होतात. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं अर्षदनी तशा प्रकारची फलंदाजी केली होती आणि 77 धावा चेस केल्या होत्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर ॲक्शननी इथं चेंडू टाकलाय. आता स्लॉटमध्ये नव्हता चेंडू पण खेळण्याचा प्रयत्न होता, बनवून मारण्याचा प्रयत्न होता. पण तेवढंच कन्हैया हुशार तिकडे. पाहिलं त्यांनी की सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय फलंदाज. पण त्यानंतर व्हॅरिएशन त्यांनी त्या गेल्या चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीने केलंय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, रनआउटची संधी. चांगलं क्रिकेट, चांगल्या विचाराने आणि आपल्या डोक्याने इथे एस टी रक्षकाने ते काम केलंय. चला षटक संपलंय देखील हे. जिशन आउट. बॉल 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 लेना है. चलो 6 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बढ़ते है 44 रन और जीत के लिए यहाँ पर 45 रनों की जरूरत है.
जुनेद और जमीर की यहाँ पर दोनों सलामी बल्लेबाज। बॉलर्स नेम अंशु। चला 45 धावा बनवायच्यात। पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सने खेळण्याचा प्रयत्न। आपण बॉलिंगची टीम पाहतो तर रिव्हर्सने आपलं खातं उघडलं होतं पण तदनंतर बांधून ठेवलं होतं फलंदाजाला। पत्ता की क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस खूप हार्ड जातात आणि खूप अटीतटीच्या जातात। तर पाहूया हा सामना कुठपर्यंत आपल्याला जातोय। आपण पाहिले असेल तर एक मॅच इंडिया आणि साऊथ आफ्रिकाची जिथे 190 धावा भारताने बनवल्या होत्या त्याचा पाठलाग करताना 1 रनाने तो सामना आपल्या भारताने जिंकला होता। तर क्रिकेटमध्ये बोलू शकत नाहीये स्कोर जास्त असो या कमी असो पण जास्त करून आपण पाहिले तर लो स्कोरिंग मॅच खूप अटीतटीच्या होतात। पुन्हा एकदा चेंडूने फार उसळी घेतली। येस मेन अंपायर आमचा डिसिजन येत असताना व्हाईट बॉल। चेंडूने जास्तच काहीतरी उसळी घेतली आणि व्हाईट बॉलचा इथे पंचाचा निर्णय येत असताना आपण मुख्य याच्यामध्ये पंचांच्या याच्यामध्ये पाहतोय दोन्ही आमचे पंच। पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू पुल केलाय याच्यावर मारली होती 6 धावांची मोहीर आणि तसंच इथे करून दाखवले फलंदाजानं डीजे। पुन्हा एकदा हो भन्नाट वेग जबरदस्त गोलंदाजी। काय बॉलिंग केली पण टप्पा मेन महत्वाचा आहे। पडल्याच्या नंतर काय वेगाने चेंडू गेलाय असं वाटलं की कोणतरी इथे बॉलर लेदर बॉलनी इथे गोलंदाजी करतोय की काय तशा प्रकारचा हा आणि ऐका बा लेदरच प्लेअर आहे हा। ॲक्शनवरून जसं मला कळलं तर मला आता ते प्रेक्षकांनी सांगितले हा लेदरच गोलंदाज आहे आणि ते दिसलं त्याच्याकडनं। पुन्हा एकदा बघा ह्या चेंडू जाग्यावरून खेळण्याचा कट मारण्याचा प्रयत्न होता। बॉल 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 कितना हुआ है 5 बॉल 1 टू गो 8 रन। चांगली गोलंदाजी अंशुची। एक षटकार लागला पण तदनंतर स्वतःला सावरले चांगलं कमबॅक। पुन्हा एकदा पुढे येण्याचा प्रयत्न खूप जास्त उचाल घेतलाय मुख्य पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना दुसरा व्हाईट बॉल या मॅच ह्या ओव्हरचा। पुन्हा एकदा पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न होता गली आणि कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू त्याच्या खाली येतोय मिस बिल्डिंग झाली आहे आणि एकच धाव। पहिलं षटक संपलंय आणि पहिला संख्या होते 35 धावा बनवायच्यात। इसके बाद का मुकाबला अब्दुल 11 और सुशील 11 के बीच में खेला जाएगा।
जरा बॉलर बताओ दोस्त, बॉलर रोहित यादव। भाई येलो टीम प्लीज थोड़ा सा साइड में होना है दोस्त। पहिला चेंडू ब्लॉकल मध्ये टाकलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी, काय जबरदस्त ऍक्शननी। 45 धावा आपल्याला बनवायच्या आहेत, पण सोपं नाहीये अशा गोलंदाजीच्या विरुद्ध 45 धावा करणं। पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा झाल्यात अंशूच्या ओव्हरमध्ये, चांगली गोलंदाजी केली। पण तदनंतर इथे हा गोलंदाज रोहित, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, खेळाडू खाली येतोय, झेल होईल का? यस, सुंदर झेल, वडा कॅच। अशा प्रकारे पहिला गडी बाद। मन का नाम क्या है? नदीम। रोहित, आपण रोहितला पण पाहतो, हाही एक लेदर बॉलर आहे। तर आपण पाहिलं की स्कोअर मारलेला नाहीये, 45 धावा बनवल्यात, पण तदनंतर जे बॉलिंग आहे, खरंच बॉलिंग खूप चांगली आहे। अजून यंदा फक्त ड्राईव्ह केल्या खेळाडू, त्याच्या खाली चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग। पुन्हा एकदा रिव्हर्सिप खेळायचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी। आपण पाहिलं तर ऍक्शन खूप चांगले आहे, दोन्ही जे पण प्लेयर होते जे पहिल्या षटक टाकले, अंशुनही हा एक लेदर बॉलर आहे आणि रोहितही देखील एक लेदर बॉलर आपण पाहतोय। भाई थोड़ा आवाज कम करो, लाइव में आवाज जा रही है आप लोग की। पुन्हा एकदा चेंडू सोडलाय, यस, अंपायरचा डिसिजन, व्हाईट बॉल त्वरेने इथे आमच्यापर्यंत पोहोचत असताना अंपायरचा हे डिसिजन, अतिरिक्त धावसंख्या होत असताना ह्या 1 रनच्या मदतीने 12 रन ना, 12 रन, 12 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि खेळाडू तिथे आहे, थोडीशी मिसफिल्डिंग। आपण पाहिलं दोन्ही जे फलंदाज आहेत ते सांभाळून इकडे फलंदाजी करत असताना, एक एक धावाने इथे धावसंख्या बनवत असताना आणि आपला टीमचा स्कोर इथे चालू राहत असताना ही चांगली बाब आहे। स्कोर आपण पाहिलं तर तेवढा मोठा नाही आहे, एक एक रनाने इथे धावसंख्या बनवत असताना, पण तदनंतर गोलंदाजी उच्च दर्जाची आपण पाहतोय। पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न, यंदा संपर्क झाला, टायमिंग थोडीस चुकीने जायचंय आणि त्याच्यानंतर एक धाव इथे धाव फलकावरती येत असताना, एक एक रन इथे धावसंख्या बनवत असताना फलंदाज आणि ही टीम, चला 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या होते, किती झाले संख्या सांगा, धावसंख्या 14 धावा। पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 10 धावा झाल्या होत्या, त्यानंतर रोहितने ह्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, भरपाई केली, 14 धावा झाल्यात धाव फलकावरती। चलो थोड़ा जल्दी करना है, फील्डिंग लगाना है, इसके बाद और मैच भी है। अंपायर, चलो टीम
डीजे अंशू आपलं दुसरं षटक घेऊन येते वैयक्तिक दुसरं संघासाठी आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन येते तो म्हणजे अंशू. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 14 धावा झाल्यात. पहिला चेंडू उसळी घेतली आहे. अंपायरचा डिसिजन येत असताना व्हाईट बॉल. सातत्याने आपण पाहतो ना की ह्या लेदर गोलंदाजाला बाउन्स चांगला मिळतो. कारण आपण पाहतो ते गोलंदाजकडे जे लेदर बॉल असतो तो वेगळ्या प्रकारचा असतो आणि टेनिस बॉल हे देखील वेगळ्या प्रकारचा असतो. पण बाउन्स इथे इशारा देत असताना आमचे पंच. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॅटचा लिडिंग एज. खेळाडू थांबू शकत नाही. आउटफुल फास्ट आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार पंचाचा निर्णय येत असताना डीजे विकेट किपरच्या थोडासा बाजूने गेलाय. जर का सामना जिंकायचा असेल आपल्याला मॅचमध्ये येते तर आपला कॅच पकडणे खूप महत्त्वाचे आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू निघत असताना एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव घेतील. चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग. कमबॅक करावं लागेल इथे गोलंदाजी एंडला कारण का 45 धावाचा आव्हान ठेवलेलं आहे 6 ओव्हरमध्ये. जर त्याला डिफेन्स करायचं लागेल तर तुम्हाला तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 10 धावा दिल्या होत्या अंशूने आपल्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितने 4 धावा दिल्या आणि स्वतःचं वैयक्तिक आता दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा अंशू गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा अजून एक बाउन्स अजून एक व्हाईट बॉल. बाउन्स मिळतोय ते गोलंदाजाला. सातत्याने आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय पण मात्र जे रूल्स आहेत जर का खेळाडूच्या डोक्यावरतून चेंडू जातोय तो निश्चित तर आपण पंचांना हात खोलताना पाहणारच. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू एसटी रक्षकाच्या हातातून पुन्हा एकदा चेंडू निसटलाय. आता गोलंदाजही देखील म्हणतात करायचं तर कसं काय करायचं. बॅटचा लिडिंग एज असताना विकेट किपरच्या बाजूने चेंडू जातोय. चेंज ऑफ पेस करायच्या टायमाला विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटतोय आणि अशा प्रकारचा हा दुसरा चौकार आपण पाहिलाय. बॅट कट लागून चेंडू तळमॅटच्या क्षेत्रामध्ये जात असताना 25 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चांगले होते पण यश काही मिळालं नाही प्रयत्नामध्ये. ठीक आहे प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेले चेंडू गली अँड पॉईंट क्षेत्रामध्ये खेळाडू तिथे आहे. विचार चांगले आहेत इथं गोलंदाजाचे. तशा प्रकारची फिल्डिंग देखील त्यांनी लावले. चला 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 26 रन. 18 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्यात. सरासरी आपण पाहिलं तर रन रेट 6च्या सरासरीने धावा बनवायच्यात. 18 बॉल 19 रन्स नीडेड. आपण पाहत आहात प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7.
टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण या स्पर्धेला पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. ऑर्गनायझर बाय उमर खान, आफ्ताब शेख, नजीर खान, सद्दाम शेख आणि सर्व जे मित्रमंडळी आहे यांच्या वतीने आज ही स्पर्धा शनिवार हा स्पर्धेचा पहिला दिवस या रोजी इथे आयोजित करण्यात आलेली आहे. खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेला इथे आयोजन करण्यासाठी या सर्व आयोजकांनी. 26 18 चेंडू 19 धावा. बॉलर का नाम रोहित ही ना, जिशान. वो पहला चेंडू. स्वागत केलं जिशानचं. स्वागत है आपका इस प्रतियोगिता में जिशान. कोणी मारला? डीजे. हा देखील चौकार षटकार लागेल काय? यस यस यस, हाही देखील चेंडू. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. सिक्सर, 1 more 6 बाय जुनेद. डीजे. हो, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, एकदा पुणे केली आणि एका धावाडी संतोष. आतापर्यंत 3 चेंडू आलेत जिशानचे आणि 13 धावा टिपल्यात. अजूनही सामना जिंकण्यासाठी 6 धावा बनवायच्यात. 6 रन नीडेड टू विन दिस मॅच. पुन्हा एकदा हलक्यातने खेळलाय. जसा चेंडू लाईनीवरती आला फक्त मनगटाचा इथे वापर केलाय आणि तसा रॉकेट थ्रो. रवींद्र जडेजाची आठवण करून देणारा हा थ्रो, जबरदस्त थ्रो. बाउंड्री लाईन वरती सुपर थ्रो. स्ट्रॉंग आर्म्स. चार धावा फक्त पाहिजे. फुलटॉस चेंडू. हो मिस केलाय. मेजबानी होती षटकार चौकारासाठी मारण्याची. ए बच्चा लोग बाहर आ जाओ. चार धावा बनवायच्यात. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळलाय. काहीच घाई नाही आम्हाला, भरपूर असे चेंडू बाकी आहेत आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा बनवायच्यात अजून सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 2. याच्यानंतरचा सामना अब्दुल 11 आणि सुशील 11 रेडी राहणार. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने गेलेत आणि कोणची धाव नाहीये. अजूनही धावा 2 धावा बनवायच्यात 11 चेंडू मध्ये. आपण पाहत आहात प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7 चा हा तिसरा सामना. पुन्हा एकदा बॅटचा लीडिंग एज. थोडासा चेंडू खाली राहिला. अजून एक डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट येत असताना विकेट करण्याचा प्रयत्न करतोय. MS धोनी स्टाईल मध्ये षटकार मानून सामना संपवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज.
अजून एक डॉट, अजून एक डॉट. काय मॅच मध्ये ट्विस्ट येईल काय? मॅडन ओव्हर होईल काय? मॅडन ओव्हर जर का झाली तर मॅच मध्ये मजा येईल. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, एकही धाव दिलेली नाहीये. अजून एक डॉट, अजून एक डॉट. जबरदस्त गोलंदाजी. अब गोलंदाज भी बोलता रहेगा यार मुझे क्यों पहले बुलाया नहीं है, मैं तो मैडन ओवर 4-4 बॉल डॉट कर रहा, मुझे पहली ओवर क्यों नहीं दी. पण चांगली गोलंदाजी. आतिफ यांची चांगली गोलंदाजी. 4 चेंडू तोड झालेत. पुन्हा एकदा पूल केलाय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी जातील काय? पण नाही. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग. स्कोर लेवल आणि एक धाव बनवायची. 7 चेंडू राहिलेत आणि एक धावा बनवायच्यात. स्कोरचा लेवल, एक धाव सामना जिंकण्यासाठी. हलक्या तरी खेळलाय, खेळाडू आहे तिकडे. डायरेक्ट हिटचा मौका जर का लागला असता तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये, आणि अशा प्रकारे हा सामना जिंकून मॅच जिंकली. आणि पुढचा सामना होईल अब्दुल 11 आणि सुशील 11. हेलो जमीर खान जंबो, मैन ऑफ द मैच के लिए आ जाइए स्टेज के पास. जंबो जंबो.